कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझ्याशिवाय आता श्वासही घेऊ शकणार नाही। तुझ्याशिवाय जगायची मला कल्पनाही करायची नाही। आयुष्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण मला तुझ्या सोबत घालवायचा आहे। नो व्हॉट, माझ्याकडे आधीपासून सगळं काही होता, पण त्यात जीव नव्हता। घर होतं पण घर पण नव्हतं। नातेवाईक होते पण जिव्हाळा नव्हता। पैसा होता, प्रेम नव्हता। सुख होता पण आनंद नव्हता। आणि हे सगळं तू दिलंयस। कधी कधी मी स्वतःला तुझ्या समोर खूप छोटं समजतो, आणि म्हणूनच तुझ्या समोर गुडघ्यावर बसून बोलतोय। माझ्या आयुष्यात इतकं काही देणाऱ्या मुलीला मी अजून काय देऊ शकतो? एका फुलाची भेट। प्रेम आदिम आहे। जगाच्या निर्मितीपासून ते अस्तित्वात आहे असं म्हणतात, पण त्याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा कोणीतरी स्पेशल व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतं। मला कधीच वाटलं नव्हतं कोणीतरी इतकं प्रेम घेऊन माझ्या आयुष्यात येईल, आणि आता मला त्या प्रेमाला जपायचं आहे। मी तुझ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करतो। आय लव्ह यू। I love you. I love you. कोण आहे रे? याला बाहेर काढा। नाही नाही नाही, सॉरी सर। येस सर, मी बघतो। तू ठीक आहेस ना? अनुष्का, एक सेकंड इकडे। अरे इकडे। सॉरी। आदित्य, हे सगळं काय चाललंय? अरे मी तुला रात्रभर शोधते आणि तू इकडे शूटिंग काय करतोयस? अनुष्का, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस। हे बघ, आम्ही वाट चुकलो होतो। आम्हाला रस्ताच सापडत नव्हता बाहेर निघण्याचा। थँकफुली हे लोक भेटले। यांनी आम्हाला प्रॉमिस केलं की ते आम्हाला बाहेरपर्यंत सोडतील, म्हणून हे सगळं करावं लागलं। आदित्य, मी तुला रात्री कॉल लावत होते। हो, तुझा फोन रिंग सुद्धा झाला पण तू रिसीव्हच नाही केलास। बरं, ते पण ठीक आहे। तुला एवढं पण भान नाही राहिलं, तू तुझा फोन तिकडेच विसरून आला होता। हे बघ। सॉरी, आय एम रिअली सॉरी। प्लीज आदित्य, काम डाऊन, इट्स ओके। आदित्य, तुला काहीही एक्सप्लेन करायची गरज नाहीये, कारण मला माहिती आहे ना, तू फक्त माझा आहेस। आणि हो, प्रेम करताना तू स्टेटस बघशील ना, पारू सारख्या मुलीवर तू का प्रेम करशील? नाही, आय मीन अहिल्या मॅम, किर्लोस्कर कंपनीच्या स्टेटस बद्दल तुला कल्पना आहेच। त्यामुळे तू तुझ्या घराच्या इब्रतीला काही कालबोट लागू नये म्हणून तू काहीच असं चुकीचं वागणार नाही, याची मला तरी खात्री आहे। सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपल्या दोघांचं लग्न होणार आहे, आणि तुला माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, किती विश्वास आहे, मी तुला सांगितलंच आहे। त्यामुळे या अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती मी अफेक्ट नाही होत।
आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आदित्य, तू सुखरूप आहेस. नो हे बघ, हे ना हे सगळं पारू, पारू ठीक आहेस ना तू? पारू, थँक्यू सो मच. तू माझ्या आदित्यची इतकी काळजी घेतलीस. यू नो व्हॉट, तू होतीस म्हणून मी खूप रिलॅक्स होते, कारण मला माहिती होतं तू माझ्या आदित्यला काही होऊ देणार नाहीस. आदित्य, चल ना निघूयात. या चल निघ पर चल. आदित्य, अरे ती येईल ना. ये हा पारू, चल. येस सगुने, पार्वती येईल ना ग? हा हा या, आली आली. ए, पार्वती, अगं तू कशी आहेस? म्हणजे सगळं तू बरी आहेस ना? देवा, बरं झालं माझी प्रार्थना ऐकलीस. तुला काही झालं नाही ना? अगं मी तुझी किती वाट बघत होतो तिकडे, तू आलीच नाहीस. आता तू आलीस तर बरं आहे, आता काही टेन्शन नाही. तर मला पण आमदार झाल्यासारखं वाटतंय. तू नक्की बरी आहेस ना? हा? नानू, मी एकदम ठीक आहे. आदित्य, अहिल्या मॅमना कळवायला हवं, घरी सगळेच काळजी करत असते. तुला नक्की काही झालं नाही, अगं? तुला सांगितलं होतं ना तू नको. ठीक आहे नानू. अहिल्या, काय श्रीकांत, आता आपण देवळात सुद्धा आलोय आणि अजून काहीच खबर नाही त्यांची. तू एक काम कर, तू अनुष्काला फोन करून बघ. ऐक, कर फोन तिला. तिचाच फोन आला. हे बघ. हा बोल अनुष्का. हॅलो मॅम, माझा आदित्य सापडला. ठीक आहे ना तो? ऑफकोर्स मॅम, मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे, त्यामुळे त्याला कसं काय होईल. हा, हे सगळं ठीक आहे, पण चांगली खरडपट्टी काढ त्याची आता. कसली खरडपट्टी मॅम, तो परत आला हेच खूप आहे माझ्यासाठी. त्याला ना ओरडण्यापेक्षा त्याचे लाड करू वाटतात, त्याला घट्ट मिठी मारू वाटते. असं वाटतं की तू परत कधीच माझ्यापासून दूर जाऊ नये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.